सातत्यानं सकारात्मक विचार हा तुमच्या आयुष्याचं कल्याण करतो. हा पहिला उपाय. दुसरा उपाय काय आहे की तुमच्या घरामध्ये, जसं मी म्हटलं उजेड पाहिजे, ठीक आहे, आता उजेड नाही तर तुमच्या घरामध्ये जर कोंदट वास येत असेल, उबट घाण वास येत असेल, तर त्याच्यावरती पहिला मार्ग काढला पाहिजे. म्हणजे तुम्ही उदबत्ती लावा, धूप लावा, किंवा हल्ली स्प्रे मिळतात. तुम्हाला धुराचा त्रास होतोय, उदबत्त्यांमध्ये बांबू असतो, त्या सोडून स्प्रे लावा, वेपोरायझर आहेत, खूप साऱ्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्या आमच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. कापूर आहे, भीमसेनी कापूर आहे, खूप गोष्टी. काही नाही तर देवाची पूजा करून देवाला फुलं वाहा, त्या देवाच्या फुलांमधून सुगंध येतो. म्हणजे प्रत्येक वासाची एक थेरपी आहे, त्याला म्हणतात अरोमा थेरपी. मग आपण उदबत्ती लावतो गुलाबाची, लावतो मोगऱ्याची, लावतो पारिजातकाची, लावतो हिनेची, लावतो गुगुळ. मग यानं काय होतं की आपल्या डोक्यातली जी केंद्र आहेत ती थोडी जर्क बसतात त्यांना, आणि त्यामुळे वातावरणामध्ये शुद्धी बरोबरच उदबत्ती किंवा धूप सुद्धा गरजेचं. ऊर्जा सुवासाने सुकेंद्रित होते. आपल्या डोक्यातली जी केंद्र असतात ती जागृत होतात, वास्तूची केंद्र देखील जागृत होतात.